टीडीपीएल अक्षरशः गाजवली ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग आपल्या बॉलिंगच्या बळावरती आपल्या वेगावरती अक्षरशः स्वार झाला. याही गोलंदाजाने प्रभावित केलाय. पहिला बॉल शॉर्ट बॉल होता. शॉर्ट बॉलला हुक करायचा प्रयत्न रोशन कोळी यांचा प्रयत्न पहा. वेग भरपूर आहे. या गोलंदाजाने अक्षरशः गाजवली आपल्या बॉलिंगच्या जोरावरती. अनेक स्पर्धा सध्या तरी तो कव्हर करतोय. चांगला खेळ सातत्याने करत असताय. हा खेळाडूला आपण पाहताय प्रभाकर निषाद. स्ट्राइक इनला रोशन कोळीला आपण पाहताय बॅटिंग करण्यासाठी. बॉल तयार. पॉवर प्लेचा पहिला बॉल टाकला गेलाय. सेकंड बॉल आपण पाहताय. इथे मिडविकेट डिझरला सिंगल घेण्याची धोक्याची घंटा होती. सिंगल घ्यायचा प्रयत्न. सिंगल वेगाने कन्वर्ट झाली. 2 धावा इथे मिळत आहे. 2 बॉल इथे खेळ संपलाय. पॉवर प्ले क्रमांक पहिला आपण सध्या पाहताय. यशांच्या मागे योगेश भोईर यांना पाहताय. NMTC चे एक सदस्य म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनाही आपण पाहताय. 2 धावा 2 बॉलचा खेळ संपलाय. पॉवर प्ले क्रमांक पहिला मार्गस्थ असताना इथे पहा बॅटची कडा घेत बॉल चला डिक्लेरेशन झोन मध्ये घोषणकी क्षेत्र आहे. एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाही. 3 बॉलचा इथे खेळ संपलाय आणि धावफलकावरती आपण धावा पाहताय. 3 धावा. पॉवर प्लेचा पहिला षटक सध्या मार्गस्थ असताना प्रभावित केला या गोलंदाजाने. अगदी NMPL ची स्पर्धा गाजवली. नुकतीच झालेली भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपण पाहताय. चांगला खेळ सातत्याने करत राहिला हा गोलंदाज. रोशन कोळी यांनाही आपण पाहताय चांगली बॅटिंग राहिली. संदेश यांना पाहताय. हाही खेळाडू बॅटिंग चांगली करत असतो. फलकावरती आपण धावा पाहत आहे. 3 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना इथे चांगला बॉल आहे. वेगाला प्रत्युत्तर देता येत नाहीये. भन्नाट वेग धारण केलाय. प्रचंड वेग धारण केलाय. पडल्यानंतर बॉलला घेतला. विकेट किपरचा वेग भरपूर आहे या गोलंदाजाकडे. प्रभाकर निषाद यांना आपण पाहताय. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या 3 धावा. धावफलकावरती आपण सध्या पाहताय. इथे देखील चांगला बॉल. आणखीन एक रफ्तार आहे या गोलंदाजाकडे. वेग भरपूर आहे. वेगाने निघालाय. भन्नाट वेग धारण केलाय. प्रचंड वेग धारण केलाय. रफ्तार में बल्लेबाज को गिरफ्तार किया. वेग भरपूर आहे या गोलंदाजाकडे. डॉट बॉलची इथेही सांगता होती. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल. बॉल तयार. प्रभाकर निषाद ऑन द मार्क. शेवटचा बॉल. आखू टप्प्याचा बॉल आहे. वा चांगला बॉल आहे. रन मिळणार नाही. अगदी नाकासमोरून बॉल निघालाय. ओव्हरची होती समाप्ती. षटक इथे संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या सलग 3 डॉट बॉल. धावसंख्या आहे 3 धावा. या डिझाईन षटक आपण पाहताय. फक्त 3 धावा खर्च केल्या. एकही एक्स्ट्रा धाव खर्च केली नाही आहे. 6चे 6 बॉल योग्य टप्प्यावरती. उभे नंबर 2 मध्ये विनायक आलाय. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग करण्यासाठी. विनायकांचा पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी थ्रू द कव्हर खेळायचा प्रयत्न. मिळते सिंगल.
एका धाबेने धावफलक पुढे झालाय 4 धाबा. गावदेवी तलवली टीम पहिल्या मॅच मध्ये धाबा येत होत्या, इथे धाबा थोड्या थांबल्यात. विकेट गमवत होते परंतु धाबा येत होत्या. रोशन कोळी थोडासा थांबलाय, संदेश थोडासा नाराज झालाय. 4 झालीत, धाबा काढाव्या लागतील. एक बलाढ्यबान सामना आपण सध्या पाहत आहे. इथे आणखीन एक चांगला बॉल चकून गेलाय, बोटाच्या जादूवरती फिरवलाय. बॉलला काटा बदललाय, फुटवर्कचा वापर होत नाहीये. काटा बदलणारा बॉल पडल्यानंतर बॉलला काटा बदललाय. स्पिचिंग चांगली होती, टप्पा योग्य टप्प्यावरती आहे. आता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे परंतु या बॉलवरती फक्त सिंगल मिळते. गोशांकी क्षेत्रामध्ये गेलाय बॉल. अपूर्ण मैदान असल्या कारणांमुळे मैदानाची भौगोलिक परिस्थिती आपण पाहत आहे, एकच मिळेल, एकापेक्षा जास्त मिळणार नाही आहे. धावफलकावरती आपण धाबा पाहत आहे 5 या आकड्यावरती 5 धाबा धावफलकावरती आपण पाहत आहे. सेकंड ओव्हर मार्गस्थ आहे, धाबा काढाव्या लागतील. विकी बनसोडे अजूनही बाकी, त्याची बॅटिंग पाहण्यासाठी आपण आहोत. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इथे देखील रन मिळणार नाहीये. वा काय गोलंदाजी होती यार, कुठल्याही प्रकारचा रूम दिला जात नाहीये, योग्य टप्प्यावरती गोलंदाजी होती. तुमच्याकडचं लाईन, तुमच्याकडचं अँगल, तुमच्याकडचं रिदम, वा. रूम दिला जात नाहीये. इथे आणखीन एक चांगला बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न, परंतु इथेही चांगला बॉल आहे. 22चा इशारा येतोय की हा सिंगल आहे. थेंबे थेंबे तळे साचे, सिंगल डबलचं कॅल्क्युलेशन क्रिकेट. 6 धावा आहे, शेवटचा बॉल शिल्लक आहे. मागील मॅच मध्ये हर्षने षटका ठोकला होता, धाबा तिथेही आल्या होत्या, इथे धाबा येत नाहीये. गावदेवी तलवली टीम धाबा थांबल्यात. शेवटचा बॉल, बॉल तयार. इथेही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सिंगल घ्यायचा प्रयत्न, सिंगल मिळते. सिंगलला षटक इथे संपलेला आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस गावदेवी तलवली टीम टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 7 धावा विदाउट लॉस ऑफ द विकेट. याडी सिंग मास्टर कडून पाहत आहे. 7 धाबा झालेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. आता ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग करण्यासाठी सिद्धेश आलाय. जवळपास 28-30 धाबा तरी किमान काढाव्या लागतील या मॅच मध्ये. 7 धाबा झालेत, 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. रोशन कोळी आणि संदेश थोडासा नाराज असेल आपल्यावरती, धाबा येत नाही आहे. भरपूर अपेक्षा आहे त्या खेळाडूकडे. ओव्हर नंबर 3 मध्ये सिद्धेश आलाय बॉलिंग करण्यासाठी. पहिला बॉल, इथे पहिला बॉल एक स्टिक सोडून चाललाय. वाईट +1 म्हणजेच 5 1 गेट 1 फ्री. 2 धाबा मिळत आहे. 2 धाबाच्या मदतीने टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. 9 धाबा धावफलकावरती आपण पाहत आहे. ओव्हर नंबर 3 सध्या मार्गस्थ आहे. षटक क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावर असताना 9 झालेले आहेत. धावफलकावरती आपण धाबा सध्या पाहत आहे. एकही चौकार किंवा षटकार आला नाहीये या मॅच मध्ये आपण सध्या पाहत आहे. 12 बॉल मध्ये अगदी सिंगल डबलचं कॅल्क्युलेशन क्रिकेट सध्या क्रीडांगणावरती आपण पाहत आहे. 9 धाबा धावफलकावरती. बॉल तयार. आता चांगला बॉल आहे, फुल टॉस, त्यावर आक्रमण करायचा प्रयत्न. आता फटका फसलाय. रोशन कोळी सारखा मासा जाळ्याला अडकलाय. टिपलाय झेल, फलंदाज बाद. ठोकडी झे. सफलता प्राप्त होते. रोशन कोळी त्याच क्षेत्रामध्ये, त्याच मागील मॅच मध्ये त्याच क्षेत्रामध्ये झेल टिपलाय. त्याचबरोबर आदरणीय उद्योजक विवेकजी कोटकर साहेब यांचंही आगमन झालंय. त्यांचंही आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय विकी बनसोडे.
इथे फटका चांगला आहे. इथे देखील 2 धावा मिळत आहे. 2 धावाने वाढते धावफलक सध्या स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहे 11 या आकड्यावरती 11 धावा झालेल्या आहेत. ओव्हर नंबर 3 आपण सध्या पाहत आहे. अकरा झालेत. ओव्हर क्रमांक 3 आपण सध्या पाहत आहे. षटक क्रमांक 3 आपण पाहत आहे. विकी बनसोडे आलाय. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच चकित या खेळाडूने जिंकलाय. प्रभावित केला या खेळाडूने आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे. बॉलर पुन्हा एकदा तयार. 11 झालेत. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका चांगला आहे. टाक आवाज आलाय. पाहता पाहता बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. बॉल सीमा पार. धावा मिळत आहे 4. आलाय कणकणीत चौकार या डिझे. चौकार आलाय. चौकार येत नव्हते. चौकार किंवा षटकार येत नव्हते. जसा विकी बनसोडे मैदानामध्ये आलाय चौकार आलाय. धाबा धावफलकावरती 15 या आकड्यावरती 15 धाबा. बॉल तयार. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसला फिल्डरच्या खाली आहे. बॉल चाललाय घोषाणकी क्षेत्रामध्ये. मी ते सिंगल. चला 16 धाबा धावफलकावरती आहे. ओव्हर नंबर 3 आपण सध्या पाहत आहे. षटक क्रमांक 3 सध्या प्रगती ची भाषा आहे आणि 16 धाबा धावफलकावरती आपण सध्या पाहत आहे. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या साह्याने मिड ऑफला डेंजर एंडला धोक्याची घंटा. फील्ड अंपायर जो निर्णय देईल तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. चला तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय.
चला विकी बनसोडे तुम्हाला परतावं लागेल. जरी बेल्स पडले तरी तुमची पॉपिंग क्रीज जी आहे ती तुम्ही क्रॉस नाही झाली, त्यामुळे विकी बनसोडेला माघारी परतावं लागेल. यस सिंगल आहे. सेकंड रनला आउट आहे फलंदाज. एक रन तलवली टीमच्या खात्यामध्ये ही रन ऍड होते. सिंगलने टीमची धावसंख्या पुढे जाते. धाफलकावरती आपण धाबा पाहत आहे. तर सन्माननीय अभिजित जोशी आणि अभयजी मडवी आपलं स्वागत आहे या क्रीडांगणावरती. अभिजित जोशी आणि अभयजी मडवी. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अलॉंग द ग्रास खेळलाय कार्पेटच्या साह्याने. सिंगल मीटिंग सिंगल नंतर धावफलक पुढे इथे चालला 18 वरती. धावफलक सध्या आपण पाहताय 18 धाबा. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या 18 वरती आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जवळपास 6 बॉल मध्ये 10 ते 12 धाबा जरी झाल्या तरी देखील फायटिंग स्कोर निर्माण होऊ शकतो. काय घडेल काय बिघडेल ऐकूया एक सुमधुर संगीत आमच्या डीजे मास्टरकडे या. धाबा धावफलकावरती आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फैम आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये. इथे पहिला बॉल मिळते सिंगल. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच फहीम होते. एक रेती मिळते. एका धाब्याने धावफलक पुढे चाललाय 19 या आकड्यावरती. 19 धाबा. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 19 धाबा धावफलकावरती. ओव्हर नंबर 4 सध्या मार्गस्थ आहे. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हर्षने मागील मॅच मध्ये एक षटका ठोकला होता. अजूनही त्या फटक्याची आवश्यकता आहे. इथे मोठा हिट लावण्याचा प्रयत्न. फहीमचा कट्टर पहा टप्पा पडल्यानंतर बॉल न घेतला विकेट किपरचा बीट. काही गोलंदाजाने प्रभावित केलाय. आपल्या बोटाच्या जादूवरती अनेकांना फिरवला या गोलंदाजाने. योग्य टप्प्यावरती 19 झाले. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये किमान एखादा मोठा फटका जवळपास 5 ते 6 धाबा जरी आल्या तरी देखील फायटिंग सुरू होईल. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल चालाय घोषाणकी क्षेत्रामध्ये. एकच मिळते. एका धाबेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 20च्या घरामध्ये. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. वीस झाले अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये किमान 5-6 धाबा तरी यायला पाहिजे. फायटिंग स्कोर निर्माण होऊन जाईल. बॉल तयार. फहीम पुन्हा एकदा. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बाटची कडा बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये गेला. एकच मिळते. आता धाबा झाल्यात 21. 4 बॉल झालेत. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 21 धाबा धावफलकावरती आपण सध्या पाहत आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये आपण पाहू शकाल. बॉल तयार. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर त्या खाली आहे. बॉल अगदी टीपला शेल. फिल्डर डाऊन दी बॉल आणि विकेटचं पतन. हर्ष यांना माघारी परतावा लागेल या डीजे.
शेवटचा बॉल शिल्लक आहे. 21 झालेले आहेत. अखेरचा बॉल शिल्लक आहे. धावफलकावरती आपण धाबा पाहताय. 21 धाबा. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. इथे आल्या पावली आक्रमण करायचा प्रयत्न, रन मिळणार नाही. षटक इथे संपलेला आहे. पहिला डाव इथे संपलाय. 21 धाबा झालेत आणि 22 धाबाचं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. चला फहीम, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आपण यायचंय. 22 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. धाबा कशा रीतीने चेस होतील आणि धाबा कशा रीतीने डिफेंड होतील या सगळ्यांची माहिती ऐकण्यासाठी थोड्या वेळासाठी मनाला तल्लीन करतं संगीत. या डिझाईन मॅचचा पुरस्कार इथे अभिष जोशी यांच्या उपस्थितीमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे वितरित होतोय. अभिनंदन. अभिनंदन फहीम, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तोपर्यंत जाऊया, मनाला तल्लीन करतं संगीत. एका संगीताने मन तल्लीन होतं मी असं ऐकलंय आणि कालपासून या डीजे मास्टरने तुम्हाला सर्वांना तल्लीन केला. या डीजे आदरणीय अभिष जोशी साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आम्ही इथे करतोय. करणजी पाटील आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करावा. प्रेमाचं प्रतीक मायचुपदार शाल आणि महाराष्ट्राचं महावस्त्र घेऊन त्यांना आपण इथे सन्मानित करायचंय. त्यांचाही सन्मान इथे होतोय. तर आदरणीय अभयजी मडवी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान आम्ही इथे करतोय. करण पाटील आपल्या उपस्थितीमध्ये हा सन्मान आपण इथे करावा. अभयजी मडवी साहेबांचा सन्मान आपण इथे करायचा आहे. प्रेमाचं प्रतीक मायचुपदार शाल, महाराष्ट्राचं महावस्त्र आणि या रेशमी धाग्याने विणलेली ही मैत्री सन्मान इथे होतोय. चला, साईनाथ दिवा टीम या मॅच मधून जो संघ जिंकेल तुमच्या बरोबर खेळेल तर त्यामुळे आपला स्क्वॉड घेऊन आपल्याला तयार राहायचंय. सेमीफायनल यानंतर होईल. या मॅच मधून जो संघ विजेता होईल साईनाथ दिवा या टीमच्या बरोबर सेमीफायनल खेळेल. चला, 22 धाबाचं लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे. सामना जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 22 धाबा हे लक्ष्य आहे या मॅच मध्ये. पूर्वार्ध संपलाय. उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल मी राहुल राठोड तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. चला, 22 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करायचंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होती. समीर ठाकूर आणि योगेश भोईर. समीर टावरे आणि योगेश भोईर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. पहिला बॉल टाकण्यासाठी बॉल तयार. 22 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 22 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये आपण पाहत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती विकी बनसोडे आलाय उभा नंबर पहिला हाताळण्यासाठी. पॉवर प्लेचा पहिला बॉल टाकण्यासाठी. चला, फास्ट खेळायचंय.
पहिला बॉल वरती स्वीप केलाय. वा बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार. मागच्या स्टाईलने खातं ओपन केलाय. वा फटका कमालीचा यार. ताकदवान फटका. टायमिंग प्रॉपर. बेमिसाल टायमिंगने अगदी ठोकलाय षटकार. इथे पहा बाची कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय डिक्लेशन झोन मध्ये. गोशानकी क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे चाललाय. 7 या आकड्यावरती 7 धाबा. 22 धाबाचं लक्ष आहे या मॅच मध्ये. पहिल्या 2 बॉल वरती धाबा आल्या. 7 धाबा आपण धावफलकावरती आपण पाहताय. ओव्हर नंबर पहिलं मार्गस्थ असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहताय. विकी बनसोडे यांना पहिल्या वरती आक्रमण चढवलंय. सात धाबा धावफलकावरती आपण सध्या पाहताय. बॉल पुन्हा एकदा तयार. विकी बनसोडे ऑन द मार्क. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डीप मध्ये बॉल चाललाय. सिंगल पूर्ण सिंगल वेगाने कन्वर्ट झाली. रोशन येत आहेत. बॉल पकडतायत फेकतायत तोपर्यंत जमीन सिंगल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या इथे देखील पुढे जाते. 8 या आकड्यावरती 8 धाबा. पहिल्या 3 बॉल मध्ये 8 धाबा आलेल्या आहेत. 22 धाबाचं लक्ष आहे. इथे डान्सिंग डाऊन द विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय डिक्लेशन झोन मध्ये. योगेश भोईर यांच्या बॅटमधून ही सिंगल आली आहे. सिंगल नंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 9 या आकड्यावरती. 9 झाले. 4 बॉलचा इथे खेळ संपलेला आहे. 9 धाबा धावफलकावरती आपण सध्या पाहताय. पहिल्या 4 बॉलचा खेळ संपलाय. 22 धाबाचं लक्ष आहे. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फुल टॉस आहे. फक्त दिशा दाखवली आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल सीमा पार. हा टोकलाय. सहा धाबा. हा टोकलाय षटकार. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपण सध्या पाहताय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. फक्त दिशा दिली आहे. इथे मी ते सिंगल षटक इथे संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती आपण धाबा पाहताय. 16 धाबा. आता जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 6 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. तोपर्यंत जाऊया सुमधुर संगीताकडे. या डीजे. साठी 18 बॉल आणि 6 धाबांची आवश्यकता आहे. चला साईनाथ दिवा टीमचे कॅप्टन. साईनाथ दिवा टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच यायचंय. 18 बॉल आणि 6 धाबांची ती आवश्यकता आहे या मॅच मध्ये. आशिष आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग करण्यासाठी. आशिष यांचा पहिला बॉल. दिशा थोडी भरकटली आहे. व्हाईट बॉल. सिंगल इथेही मी ते सिंगलने धावफलक पुढे चाललाय 18 या आकड्यावरती. आता 4 धाबांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. सामना जिंकण्यासाठी 4 धाबांची आवश्यकता आहे. 18 धाबा धावफलकावरती असताना इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथेही सिंगल मिळते. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 19. 3 धाबा आता करायच्या आहेत. 19 धाबा धावफलकावरती आहे.
आता चांगला बॉल आहे, पडल्यानंतर बॉल घेतला विकेट किपरचा बीत, टप्पा पडल्यानंतर थोडासा काटा बदललाय. 19 झाले, 3 धाबांची आवश्यकता. धावफलकावरती आपण धाबा पाहत आहे. ओव्हर नंबर 2 सध्या मार्गस्थ आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. इथे फटका चांगला आहे, परंतु इथे फक्त सिंगल मिळते. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 20. आता 2 धाबांची आवश्यकता. इथे देखील सिंगल मिळते. सामना बरोबरी सुटलाय. चला साईनाथ दिवा टीम, तुम्हाला शेवटचा कॉल आहे. आपला कॅप्टन लगेच पाठवायचा आहे. सामना इथे बरोबरी सुटलाय. एका धावेची इथे आवश्यकता आहे. 21 धाबा धावफलकावरती आहे. अखेर सामना इथे जिंकलेला आहेत. आपण पाहताय खूप चांगलं शॉर्ट सिलेक्शन योगेश भोर यांच्या माध्यमातून. हडलक गावदेवी तलवली टीम, विक्की बनसोडे आणि रोशन कोळी, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला मॅन ऑफ द मॅच ज्याने